आपलं जे शरीर आहे ते ब्रह्मांडाचं छोटं स्वरूप आहे. जे बदल निसर्गात घडतात तेच बदल आपल्या शरीरात घडत असतात. मग असा बदलणारा ऋतू जो असतो त्या ऋतू बदलांचा शरीरावर काही ना काही परिणाम होत असतो आणि त्या काळात आपलं आरोग्य कसं उत्तम राहावं याविषयी आपण काय खाल्लं पाहिजे, काय खाऊ नये किंवा या पद्धतीचे जे नियम असतात ते ज्याच्यामध्ये सांगितले आहेत ते ऋतुचर्या. वर्षा ऋतू म्हणजे जो आपल्याला पावसाळा माहिती आहे तो साधारण श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये. पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की हिरवळ येते छान. कवितेच्या काही ओळी आपल्याला आठवतात. बालकवींची जी ओळ आहे की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, म्हणजे असा नवचैतन्य घेऊन येणारा जो पावसाळा आहे, मनाला आल्हाददायक वाटणारा जो पावसाळा आहे तो त्याच्याबरोबर आरोग्यासाठी काही आव्हानही घेऊन येत असतो. आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते पावसाळ्यामध्ये जास्त असतं. हे आजार जर टाळायचे असतील तर जसं ऋतू बदलला तसं आपल्याला आहार पण बदलणं गरजेचं आहे. मराठीत एक म्हण आहे की सुंठी वाचून खोकला गेला. सुंठ जी आहे, सुंठला पर्यायीनं विश्व भेषज असं आहे, म्हणजे विश्वामध्ये सगळ्या औषधांमध्ये श्रेष्ठ काय तर सुंठ. नमस्कार मंडळी, काहीहीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपला नेहमीचा प्रश्न, कसे आहात? मस्त मजेत ना मित्रांनो? असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आज मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे. मंडळी, पावसाळा सुरू झाला ना की आरोग्याच्या अनेक तक्रारी डोकं वर काढतात. अशावेळी निसर्गाच्या सोबतीने आणि योग्य जीवनशैलीने निरोगी कसं राहायचं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत एक अतिशय विशेष पाहुण्या उपस्थित आहेत. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC येथील मातोश्री हॉस्पिटल व पंचकर्म सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना जुन्या आणि क्लिष्ट आजारातून शास्त्रशुद्ध पद्धतीने मुक्त करणाऱ्या, विविध शिबिरे आणि व्याख्यानांच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करणाऱ्या आणि आयुर्वेद घरोघरी पोहोचवण्याचा ध्यास घेतलेल्या प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर सौ प्रियदर्शनी संतोष कुमावत मॅम, आमच्या शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. आता प्रत्यक्षपणे प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे आपली कितीही इच्छा असेल तरी आपल्याला हे शक्य होत नाही, कारण आजचं जीवन हे धकाधकीचं आहे. पण आजच्या आपल्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण अनेकांपर्यंत पोहोचू शकतो आहे आणि ह्या माध्यमातून आयुर्वेदाने आपल्याला जी स्वस्थ जीवन जगण्यासाठी, आरोगी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी जी ज्ञान आपल्याला शास्त्रोक्त मिळालेलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचू शकतो आहे. आणि मी म्हणेल की ह्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत संवाद साधून प्रत्येक आपला भारतीय नागरिक कसा स्वस्थ राहील, आरोग्य संपन्न राहील, त्याच्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आजचा आपला जो विषय आहे की पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये कशी काळजी घेतली जावी. तर बघा कसं असतं, बदल हा निसर्गाचा नियम आहे. रात्रीनंतर जसं दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते, त्याच पद्धतीने हवामानात जे बदल होतात त्या पद्धतीने की एका ऋतूनंतर दुसरा ऋतू जो आहे हा येत असतो. तर मग हे होत असताना आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, आपलं जे शरीर आहे ते ब्रह्मांडाचं छोटं स्वरूप आहे. जे बदल निसर्गात घडतात तेच बदल आपल्या शरीरात घडत असतात. मग असा बदलणारा ऋतू जो असतो तर त्या ऋतू बदलांचा शरीरावर काही ना काही परिणाम होत असतो आणि त्या काळात आपलं आरोग्य कसं उत्तम राहावं याविषयी आपण काय खाल्लं पाहिजे, काय खाऊ नये किंवा या पद्धतीचे जे नियम असतात ते ज्याच्यामध्ये सांगितले आहेत ते ऋतुचर्या. तर आपल्याला जे आहे की साधारण ढोबळ मनाने आपल्याला सगळ्यांना कसं की 3 ऋतू माहिती आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण आयुर्वेदशास्त्राने 6 ऋतूंचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शरद आणि शिशिर. प्रत्येक ऋतू हा 2-2 महिन्यांचा सांगितला आहे. तर वर्षा ऋतू म्हणजे जो आपल्याला पावसाळा माहिती आहे तो साधारण श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये येतो. तर आषाढाचा शेवट होत आला की थोडीशी पावसाळ्याला सुरुवात होते आणि मग त्याच्यानंतर मग श्रावण आणि भाद्रपदामध्ये आपण जो म्हणतो की प्रॉपर पावसाळा जो असतो तो चालू होतो. तर आता पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की हिरवळ येते छान. कवितेच्या काही ओळी आपल्याला आठवतात की जसं आपण म्हणतो ऋतू हिरवा ऋतू बरवा, आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारी ओळ म्हणजे बालकवींची जी ओळ आहे की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, म्हणजे असा नवचैतन्य घेऊन येणारा जो पावसाळा आहे, मनाला आल्हाददायक वाटणारा जो पावसाळा आहे
तो त्याच्याबरोबर आरोग्यासाठी काही आव्हानंही घेऊन येत असतो. कारण आपण जर बघितलं की आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते पावसाळ्यामध्ये जास्त असतं. तर त्याच्यामध्ये मग कावीळ म्हणा, टायफॉइड म्हणा, जुलाब होणं म्हणा, सर्दी होणं किंवा ज्यांना संधिवाताचे आजार असतात ते ह्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे दिसून येत असतात. पण असे हवामानात असे कुठले बदल होतात की जेणेकरून पावसाळ्यामध्ये आजारांचं प्रमाण वाढतं? हा प्रश्न मनात येणं साहजिक आहे, कारण पावसाळ्यातच आजारांचं प्रमाण जास्त का? तर आता जसं आपण म्हटलं की जसे शरीरात निसर्गामध्ये बदल होतात त्याच पद्धतीचे बदल हे शरीरात होत असतात, जे पिंडी ते ब्रह्मांडी. तर पावसाळ्यात काय होतंय बघा, पावसाळा कधी येतो? ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यानंतर येतो. उन्हाळ्यामध्ये कोरडेपणा खूप वाढलेला असतो, खूप उष्णता असते, त्याला शांत करायला हा पावसाळा येतो. मग ह्या काळामध्ये सूर्यप्रकाश पण कमी असतो, ढगाळ वातावरण असतं. जसं सूर्य बाहेर कमी असतो तसा शरीरातला अग्नी जो असतो तो ह्या काळामध्ये मंद होत असतो. म्हणजे आपलं पचन जे आहे ह्या काळामध्ये वीक होत असतं. दुसरं, बाहेर कसा ओलावा असतो त्याच पद्धतीचा ओलावा शरीरात निर्माण होतो आणि मग अग्निमांद्य होतं. आता आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की रोगः सर्वेऽपि मंदो अनलः. म्हणजे सगळ्या रोगांचं कारण काय आहे की मंदाग्नी होणं आहे, तुमचं पचन नीट न होणं हे आहे. की मग त्याच्यामध्ये साधं सर्दी खोकला ताप असो, तुम्हाला उलट्या जुलाब होणं असो, कॅन्सर होणं असो किंवा तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस होणं असो, ह्या सगळ्यांचं कारण काय आहे की मंदाग्नी आहे. आपण बघितलं की ऋतू बदलतो, अग्नी हा मंद झालेला आहे, मग त्यानुसार आहारात तो बदल होणं गरजेचं असतं. आणि तो जर आपण बदल केला नाही, पूर्वीचाच आहार जर आपण तसाच ठेवला किंवा आपल्याला भूक नसताना आपण जर बळच खाल्लं तर त्याचं काय होतं, ते अन्न जे आहे की ते शरीरात पडून राहतं आहे. असं शरीरात पडलेलं अन्न काही काळाने सडतं, त्याच्यामध्ये आमविष तयार होतं, टॉक्झिन्स तयार होतात आणि हे टॉक्झिन्स जे असतात ते रक्ताच्या वाटे शोषले जातात आणि मग त्यातनं रोग वेगवेगळे, त्याच्यातून मग वेगवेगळे आजार हे निर्माण होत असतात. तर मग आता हे आजार जर टाळायचे असतील तर हे आजार टाळायचे असतील तर जसं ऋतू बदलला तसं आपल्याला आहार पण बदलणं गरजेचं आहे. म्हणून मग पावसाळ्यातला आहार जो घ्यायला सांगितला आहे तो कसा हवा? अग्निमंद आहे, आपला आहार पण हलका हवा, की त्याला तो सहज पचवता आला पाहिजे किंवा मग त्याला पचनाला मदत करतील अशी काही घटक त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे मग कसं सांगितले की आहार जो आहे तो हलका हवा, ताजा हवा, गरम हवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही आम्ल म्हणजे काय की आंबट रसाचं त्याच्यामध्ये सेवन केलं पाहिजे. म्हणजे योग्य प्रमाणात लवण म्हणजे मिठाचं प्रमाण त्याच्यात योग्य पद्धतीने पाहिजे आणि थोडासा त्याच्यामध्ये स्निग्धपणा असला पाहिजे. आता आपण बघूया की आंबट रस, बघा आंबट आपण खातो तेव्हा तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही, की याचा अर्थ तुमची भूक त्याच्याने वाढतीये, अग्नी प्रदीप्त होतोय. मग असे कोणते आंबट पदार्थ आपण खाऊ शकतो की लिंबू खाऊ शकतो, लिंबाचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे, आवळ्याचं पण लोणचं आहे किंवा आवळ्याची पावडर, मोरंबा पण आहे. हे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये आवर्जून ह्या काळामध्ये ठेवायला पाहिजे की जे अग्नीला प्रदीप्त करतील, आपली भूक वाढवतील. दुसरं आहे योग्य प्रमाणात लवण म्हणजे मीठ योग्य प्रमाणात पाहिजे. तिसरं महत्त्वाचा घटक काय सांगितलं आहे की आहार जो आहे तो तुमचा स्निग्ध हवा आहे. स्निग्ध म्हणजे कसं, आपण बघा कसं करतो की जेव्हा यज्ञ पेटवलेला असतो त्याच्यामध्ये आहुती देताना थोडं थोडं तूप हे टाकत असतो आणि त्याच्यानंतर तो अग्नी छान प्रज्वलित होतो. तसं आपल्याला पोटातला अग्नी जर प्रज्वलित करायचा असेल तर योग्य प्रमाणामध्ये गाईचं तूप, गावरान गाईचं तूप आपण जर ठेवलं तर तो अग्नी प्रदीप्त करायला मदत करणार आहे. दुसरी गोष्ट, ह्या काळामध्ये जो वात वाढतो तो वात कमी करण्यासाठी सुद्धा हा स्निग्ध पदार्थ जो असतो हा तो आपल्याला मदत करणार आहे. त्याच्यानंतर मग अजून मसाल्याचे पदार्थ, आपण जे म्हणतो की भारतीय जो मसाल्याचा डबा आहे हे एक प्रकारचं म्हणजे आपल्याला दुसऱ्या औषधांची गरज पडत नाही, कारण तिथूनच सगळं आपलं पचन सुधारायला मदत होते. तर हे मसाले जे आहेत ह्या काळात ते जास्त वापरावेत. मग मसाल्यामध्ये आपण काय काय वापरू शकतो? जिरे आहे, मोहरी आहे, मुख्य म्हणजे हिंग आणि ओवा आहे. तर हिंग आणि ओवा बघा, जेव्हा पोटात गॅसेस होतात तेव्हा आपण मग हिंगाचं पाणी पोटाला लावलं जातं. ओवा, काळं मीठ ह्या घरच्या घरी आपण उपाय म्हणून खायला देतो. तर हे जे पदार्थ आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, हे पदार्थ तुम्ही जेव्हा खाल तेव्हा तुमचं पचन सुधारणार आहे. पचन व्यवस्थित झालं की पुढच्या गोष्टी आपोआपच सगळ्या चांगल्या होणार आहेत. रोग प्रतिकारक शक्तीच ह्याच्यामुळं मला वाटतं वाढू शकते. बरोबर आहे. कारण तुम्ही योग्य आहार घेतला तर त्याचे परिणाम तुम्हाला हे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यामध्येच होणार आहेत. रोग प्रतिकार क्षमता म्हणजे काय असतं बघा, की आपल्या पेशींना जे काही इन्फेक्शन येणार आहे त्याच्याशी लढण्याची ताकद. मग ही ताकद कधी येणार की आपण जे खातोय ते व्यवस्थित पचलं तर त्याच्यातून पोषक मूल्य त्याच्यापर्यंत जाणार, मग त्या पेशी तुमच्या छान हेल्दी होणार आणि मग त्या लढू शकणार आहे.
हो की नाही. मग एखाद्यावरती आता समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, त्याला एक काम दिलं ते तर पूर्ण झालं नाही, त्याच्यात अजून त्या 2-4 कामं दिले तर त्याच्यात मानसिक पण ताण वाढणार आहे, पहिलं काम पण त्याचं व्यवस्थित होणार नाही. मग ह्याच पद्धतीने हलका आहार घेतला, पचनाला व्यवस्थित हे केलं की आपोआपच आपली रोगप्रतिकार क्षमता जी असते ती वाढत असते. एक स्पेसिफिक कुठला आहार आपण ह्या काळात घेतला पाहिजे, आवर्जून घ्यायलाच हवा, असं काही आहे का? आता जे सांगितलं तुम्हाला की आंबट रसाचा याच्यामध्ये समावेश हवा. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, समजा आपल्याला असं वाटलं की आपल्याला भूक लागत नाही आहे किंवा थोडंसं आपल्याला कणकण येते, तर सगळ्यात महत्त्वाचं काय की लंघनम परमम औषधम सांगितलं आहे की म्हणजे तुम्ही औषध घेऊ नका पण लंघन करा. लंघनाने काय होतं आहे की आपण आपल्या शरीराला त्या व्याधीशी किंवा जे आम्विष शरीरात पडले, जे टॉक्झिन शरीरात पडलेले, त्याच्याशी लढण्यासाठी त्याला वेळ देतोय. आता आपण रस्त्याची कामं बऱ्याच ठिकाणी चालू असतात बघा. ज्यावेळेस रस्त्याची कामं चालू असतात तो रस्ता पूर्ण ब्लॉक करतात की नाही, तिथून वर्दळ चालू असते का? नसते चालू. पण आपण काय करतो की आजारी आहे तर खा रे बाबा, आईचं मेनली हे असतं की नाही मुलांनी ते खाल्लंच पाहिजे. मग त्याच्या पचनाचा, त्याच्या आग्नीचा तिथं विचार होत नाही ना, मग तो आजारातून तर बरा होत नाही, पण त्याला आजार वाढण्यासाठी ते आपण अजून प्रवृत्त करतोय. तर मग ह्या काळात जर तुम्ही लंघन केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. मग लंघन कशा पद्धतीचं करू शकतो आपण की जोपर्यंत कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत नुसतं कोमट पाणी आपण पिणं हे करू शकतो. त्यानंतर सगळ्यात दुसरी गोष्ट काय असते की मुगाचं कढण जे आहे, आम्ही बऱ्याच पेशंटला असं सांगतो की ताप आला आहे, सर्दी खोकला झाला आहे तुम्हाला, तर तुम्ही थोडं लंघन करा. जोपर्यंत कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत तुम्ही खाऊ नका. त्या शरीराला हील व्हायला तुम्ही चान्स द्या. तर मग मुगाचं कढण जे आहे ते सगळ्यात पचायला पण हलकं असतं. आपण साधारण दिवसभर म्हणजे मूग असतात, अख्खे मूग असतात, ते शिजवायचे, भाजून घ्यायचे, शिजवायचे, त्याला लसणाची, जिऱ्याची, हिंगाची फोडणी द्यायची आणि त्याला ज्याचं सूप असतं ना त्या पद्धतीने जरी ते दिलं तर ते अग्निदीपनाचं काम करतं, अनुलोमनाचं काम करतं. म्हणजे शरीरातले जे आपल्याला अनवॉन्टेड गोष्टी असतात ते खाली वाहून नेणं, अग्निदीपन करणं, ह्या पद्धतीने ते काम करतं. एकच प्रश्न होता, ज्यावेळेस तुम्ही म्हणता फोडणी, आता काही इथं फोडणी लवर खूप आहेत. फोडणी म्हणजे तळतळे मस्त वगैरे अशा पद्धतीने करणारी, तेलाचं प्रमाण भरपूर घेणारी, तर तशा पद्धतीचा अभिप्राय तशी नक्की नाही नाही, ना आपल्याला. तुपाची फोडणी द्यायची. तुपाची हां फोडणी द्यायची. तुपाची फोडणी, त्याच्यात जिरे, हिंग, लसूण टाकणं. अच्छा. याच्यात स्पेसिफिक जे आहे हे तुम्ही विचारलं, हे बरं झालं. नाही तर फोडणी म्हटल्यावर फोडणी म्हटल्या तर जनता खूप खुशच झाली. आता म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं तर्रीची भाजी वगैरे ह्या गोष्टी त्याच्यात येऊ शकतात. तर तसं तर्रीची कदाचित त्यांनी ती पेज वगैरे केली असते तर मग त्याचा काही उपयोग नाही शरीराला. तर आपण तुपाची फोडणी द्यायची त्याला. त्याच्यात स्पेसिफिकली हिंग, लसूण ह्या गोष्टी टाकायच्यात. कारण हिंग आणि लसूण हे जे आहे हे तुमचं पचन सुधारवतं. दुसरी गोष्ट, जे इन्फेक्शन असतं ते कमी करायला हे मदत करत असतं. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही. जसं आपण खाण्याबद्दल बोललो की काय खावं आवर्जून, तसंच काय खाऊ नये हे सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आपण कुठंही कोणतंही काम करताना काय करावं त्याच्यापेक्षा काय करू नये हे तितकंच माहिती असतं. किंवा आपण प्रवासाला निघालोय तर त्याला एक दिशा असणं गरजेचं असतं. कुठं जाऊ नये की कुठं धोक्याची घंटा वाजेल हे माहिती असणं गरजेचं असतं आपल्याला. तर काय खाऊ नये बघा की पचायला जड जे अन्न असतं ते खाऊ नये. दुधाचे पदार्थ, दह्याचे पदार्थ, ह्याच्यामध्ये पनीर जे आहे किंवा शिळं अन्न जे आहे, बेकरीचे पदार्थ असतात किंवा आंबवलेले पदार्थ असतात जसे इडली, डोसा, ढोकळा. तर आपण जे राहतो, महाराष्ट्रात राहतो, दक्षिणेकडचा भाग असतो, त्या लोकांना त्या वातावरणासाठी ते गरजेचं असतं किंवा त्या काळात त्या पचलं जातं म्हणून त्यांनी ते खाल्लं तर गोष्ट वेगळी. पण ते लोकसुद्धा जर आपल्या भागात राहायला आले तर त्यांनासुद्धा काही काळाने त्याचा त्रास होऊ लागतो. म्हणून पचायला जे जड अन्न आहे ते खाऊ नये, शिळं खाऊ नये. त्याच्यानंतर पनीरसारखे पदार्थ असतात ते खाऊ नये, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत, खूप मिठाचं प्रमाण नको, खूप गोडाचंही प्रमाण नको. दुसरी गोष्ट, काय टाळावं आणि काय करावं की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील, तर तुम्ही दिनचर्या पाळा. म्हणजे सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा आणि जेवणाच्या ज्या वेळा आहेत कंपल्सरी ह्या काळामध्ये एक तर साधारण 11 ते 12च्या दरम्यान जर जेवलं, कारण 11 साधारण आपण बघतो की 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो. सूर्य डोक्यावर येतो त्यावेळेस आपल्या पोटातला जो अग्नी असतो तो प्रदीप्त झालेला असतो. त्या काळात तुम्ही अन्न खाल्लं की ते पचणार आहे. दुसरी गोष्ट, संध्याकाळचं जेवण जे आहे ते तुम्ही सूर्यास्ताच्या आधी करा. किंवा
काहींना जमत नसेल, ऑफिस टायमिंग असेल, तर मग त्यांनी ते सूर्यास्तानंतर 1 तासाने ते करू शकतायत. आणि त्याच्यामध्ये हलकं अन्न असावं. हलका अन्नाचा जो आहे ह्याच्यामध्ये समावेश असावा. म्हणजे ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, ही धान्य जे आहेत ही जास्तीत जास्त खावीत. आणि ह्याच्यात पुढे जाऊन आपण जसं सांगितलं की लंघन करायला सांगितलं आहे, तर आपण जर बघितलं की बरेचसे जे आपले उपवास जे आहेत ते श्रावण महिन्यामध्ये येतात. राईट. हां, तर हे श्रावण महिन्यामध्ये उपवास म्हणजे हे आपल्याला अध्यात्म आणि आरोग्याशी घातलेली ही सांगड आहे की आपण समजा तसं उपवाशी राहणार नाही, तर उपवास जर असतील अध्यात्माच्या ह्याच्याने त्या पद्धतीने आपण ते उपवास करू शकतो आणि आपलं शरीर जे आहे ते आरोग्य संपन्न ठेवू शकतो. आता उपवासाचे जे फायदे आहेत किंवा लंघनाचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण लंघन करतो तेव्हा तुमचं सेल्युलर लेव्हलवर रिपेअरिंग सुरू होतं आहे. तुमच्या अग्नीवर दोषांचं जे आवरण आलेलं असतं ते कमी व्हायला लागतं, हलकेपणा येतो, तुमचं पोट साफ होणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन हे होतं आहे. आणि लंघनाचं आता याच्यावरती रिसर्च झालेत. तर रिसर्चमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की जेव्हा आपण लंघन करतो तेव्हा शरीरात एक खूप महत्त्वाची प्रक्रिया घडते ती म्हणजे ऑटोफॅगी. आता ऑटोफॅगी म्हणजे काय? ऑटो म्हणजे स्वतःचं स्वतः, फॅगी म्हणजे काय? खाणं. तर ऑटोफॅगीमध्ये काय होतं की सेल जे आहेत, ज्या पेशी आहेत, त्यांच्यातले जे मृत झालेले घटक असतात, अनवॉन्टेड घटक असतात, तर त्याची विल्हेवाट स्वतः त्या पेशी करतात. पण हे कधी होतं की तुम्ही लंघन केल्यावरती, कारण ते करायला आपण त्यांना वेळ देतोय. त्याच्यावर तुम्ही दुसरं अन्न नेऊन टाकलं तर मग ते हे काम करणार की ते काम करणार, हो की नाही? तर मग ही ऑटोफॅगी जेव्हा आपण लंघन करतो, उपवास करतो, तेव्हा ही ऑटोफॅगी होते. आणि ह्या ऑटोफॅगीमुळे अगदी कॅन्सरपर्यंतच्या ज्या पेशी असतात त्या रिपेअर होतात. म्हणजे तिथपर्यंत आपले आजार हे जात नाहीत. दुसरी गोष्ट, वजन कमी होतं आहे, तुमचा BP कंट्रोलमध्ये राहतो आहे, हार्टमध्ये जे ब्लॉकेजेस होतात ते सुद्धा टळतात. कारण हे जे आपण म्हणतो की रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात, हे एक प्रकारचं आमविष आहे. तर तुम्ही शरीराला तो वेळ दिला की शरीर आपोआपच त्याची साफसफाई करणार आहे की नाही. पण आपण जर म्हटलं की 2-2 तासांनी खात राहणार, तर मग आपण आपल्या स्वतःच्या शरीरावरती अन्याय करतोय. त्याच्यानंतर थायरॉईडसारखे जे आजार असतात ते सुद्धा जर तुम्ही लंघन केलं योग्य पद्धतीने तर थायरॉईडच्या लेवल्ससुद्धा कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत. फॅट तर कमी होतंच, हलकेपणाही वाटतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या असतात ह्या लंघनामुळे होत असतात. अच्छा, पण आयडियल लंघन कसं असावं एखाद्या मिनिटात सांगायचं म्हटलं तर काय सांगा? आयडियल लंघन म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की जेवणाच्या वेळा पाळा. सकाळचं जेवण 11 ते 12, संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या नंतर 1 तासांनी हलका आहार घ्यावा. दुसरी गोष्ट, जर लंघन करायचं असेल तर मग जे आहे मुगाचं कढण, तुम्ही दिवसभर आठवड्यातून एकदा फक्त मुगाचं कढणच घ्यायचं. हा सुद्धा एक लंघनाचा प्रकार आहे. म्हणजे आठवडाभर तुम्ही तो जो काही वेळ आहे त्या वेळा पाळायच्या, त्यानुसार हलका आहार घ्यायचा. एक दिवस तुम्ही फक्त भूक लागली की मुगाचं कढण घ्यायचं. लंघन ह्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली आपल्या अग्नीकडं बघितलं पाहिजे. आपला अग्नी सांगतोय का की मला भूक लागली, का आपलं मन म्हणतंय की मला चायनीज खायचं आहे, मला पनीर खायचं आहे, हे जे आहे ह्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. एवढी साधी छोटी गोष्ट जरी केली की भूक लागली की जेवायचं, जेवणापेक्षा आपल्या भुकेपेक्षा 2 घास कमी खायचे आणि पचायला हलका आहार घ्यायचा, तरीसुद्धा तुमचं ते लंघन होणार आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या आजारांपासून आपण जे आहे ते लांब राहू शकतो. खूप खूप छान मुद्दा सांगितला तुम्ही. आता एक उपवासाचं तुम्हाला मी एक सांगते की जे उपवास असतात, तुम्ही विचारलं की स्पेसिफिकली काय खावं, तर उपवासामध्ये बघा, आता उपवास जे केले जातात, आता पण सध्या जे उपवास केले जातात त्याचा पण विचार करावा की आपण उपवासाला काय काय खातो. आपण सांगितलं लंघन करा, उपवास करा, पण उपवासाला आता सध्या काय काय खाल्लं जातं? काय वाटतं तुम्हाला, काय खातात लोक जास्त? मोस्टली बटाटा खातात, खिचडी, बटाटा, चिप्स, तळलेले पदार्थ, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या पचायला हलक्या असतात का? नसतात. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना समजत खिचडी खाल्ली तर 2 दिवस त्यांचं पोट जाम होणार, 100% होणार. तर मग उपवासाला आयडियली काय खाल्लं पाहिजे, किंवा उपवास नसेल तरी सुद्धा ह्या काळात काय खाल्लं पाहिजे? तर ह्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते राजगिरा. राजगिरा जो आहे तो राजगिरा पचायला हलका असतो. आणि आपण कसा वापरतो? राजगिरा डायरेक्टली वापरत नाही, तर तो भाजून घेतो. भाजून घेतल्याने तो अजून हलका होतो. आणि तो म्हणजे ग्लुटेन फ्री धान्य जे आहे ते म्हणजे राजगिरा आहे. ग्लुटेन म्हणजे काय? त्याच्यात चिकटपणा नसतो. जसा गव्हामध्ये खूप चिकटपणा असतो तो त्याच्यामध्ये नसतो. पचायला हलका असतो, त्याच्यामध्ये
म्हणजे कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन याचं भरपूर याच्या प्रमाण असतं. आता ग्लुटेन फ्री जो असतो की नाही, की त्याच्याने काय होतं की पावसाळ्यात आपण जसं बघतो बाहेर ओलावा वाढला आहे, शरीरात पण ओलावा वाढला आहे, कफ वाढतो, आमदोष वाढतो, तर तो ओलावा कमी करण्याचं काम कोण करतं की राजगिरा करते. आणि त्याच्यामध्ये फायबर्स खूप असतात, ते तुमचं पोट साफ व्हायला मदत करतात. दुसरी गोष्ट जे क्रेव्हिंग होतं की सारखं सारखं काहीतरी खावंसं वाटणं, ह्या गोष्टीसुद्धा त्याच्याने टळतात. पण डॉक्टर असं म्हटलं जातं की पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये शक्यतो, तर राजगिरा हा सुद्धा एक पालेभाजीचाच भाग आहे ना? नाही, राजगिऱ्याची पालेभाजी नाही खायची आपल्याला. आपण राजगिऱ्याचे त्याच्या ज्या बिया असतात, हां हां हां. बिया ज्या असतात, राजगिऱ्याच्या बिया असतात, त्या भाजून राजगिऱ्याचे जे लाडू येतात बघा, चिक्की येते किंवा त्याचं पीठ येतं, तर ते खावं. मग ते राजगिऱ्याचे लाडू खाणं कितपत योग्य आहे? त्याच्यामध्ये शुगर कसं असते. शुगर असते, तर मग ते गुळाचे खाल्लेले चांगले, किंवा राजगिऱ्याचं जे नुसत्या लाह्या तुम्ही खाल्ल्या तर त्या जास्त उत्तम आहेत. ओके. आणि आता समजा दुसरा पदार्थ आपण उपवासाला चालणारा जो आहे तो म्हणजे भगर आहे. ओके. तर भगर जी आहे, भगर पण पचायला हलकी असते. लो ग्लायसेमिक इंडेक्स त्याच्यामध्ये असतो, म्हणजे त्याच्यात सुद्धा चिकटपणा हा कमी असतो. आणि मग अशी ही भगर शरीरातलं तुमचं अतिरिक्त जे ओलावा असतो ती शोषून घेते. अँटीऑक्सिडंट्स खूप प्रमाणात त्याच्यात असतात, त्याच्यामुळे तुमचे हे अँटीऑक्सिडंट तुमची सेल रिपेअर करायला मदत करतात. तर अशी भगर आपण उपवास असो किंवा नसो, याचा आहारात आपण समावेश नक्कीच हा करून घेऊ शकतो. म्हणजे मी तोच प्रश्न विचारणार होतो, त्याचं तुम्ही उत्तर आधीच देऊन टाकलं. व्हेरी नाईस. पावसाळा आला म्हणजे पावसाळ्याचं चिन्ह जरी झालं तरी आजकाल जनरली लगेच भजी बनवा रे, तळलेले पदार्थ बनवा रे, खूप छान प्रश्न. ही ऑर्डर ऑटोमॅटिक पती मंडळींकडनं जातेच, बरोबर आहे, दिली जाते. ते कितपत योग्य आहे? खूप छान प्रश्न आहे, कारण ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा कसं आहे की पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला थोडंसं स्पायसी, गरम गरम खाण्याची इच्छा होते. आणि पावसाळ्यामध्ये आपण जसं पाहिलं की शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी तेलकट खाण्याची इच्छा होते. आणि मग आपल्या इंडियन लोकांना सगळ्यात आवडणारे पदार्थ कोणते आहेत की भजी, वडापाव, समोसे. तर हे कधीतरी घरी केलं तर ठीक आहे, पण जर वारंवार खात असाल तर त्याच्याने अपचन होणार आहे, किंवा बाहेरचं खात असाल तरी त्याच्याने अपचन होणार आहे, कारण त्याच्यामध्ये जे बेसन पीठ वापरलं जातं त्याच्याने आपण बघतो आज भजी खाल्ली की पोटात उद्या गॅसेस होणार आहेत. आता ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला असं एक सांगेल की आपलं जे आहारशास्त्र आहे किंवा आपली भारतीय परंपरा आहे ही किती मायन्यूट विचार करते बघा. तर त्यांनी कसं सांगितलं आहे की आषाढ जो आहे, आषाढ तळावा, त्याच्यानंतर श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. म्हणजे आषाढ जेव्हा चालू होतो तेव्हा नुकताच थोडासा पाऊस यायला सुरुवात झालेली असते, तेव्हा शरीराला थोड्याशा स्नेहाची गरज असते. म्हणून तुम्ही तळलेले पदार्थ हे त्या काळी का सांगितले, त्या काळी काही रिफाईंड ऑइल नव्हतं, त्यावेळी घाण्याचं तेल असायचं आणि इतकं डीप फ्राय त्यावेळेस होत नव्हतं. म्हणजे मग ह्या काळात तुम्ही तेल आहे, 2 चमचे तिळाचं तेल घेऊ शकताय, त्याच्यानंतर तूप खाऊ शकताय, त्याच्यानंतर जवस आहे, जवसासारखं धान्य आहे जे आपल्या शरीराला तेल देईल, त्याचा आहारात आपण वापर करू शकतो आहे. त्याच्यामुळे हे तळलेले पदार्थ, बऱ्याचदा अशाही घटना घडतात की तळलेलं खायचं की नाही. आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही काय करा की हलका आहार घ्या, तर मग त्यातले काही पेशंट असे असतात, मग भजे चालतील का, मग भजे कसे चालतील तर मग त्यांच्याकडे विनोदी उत्तर असं असतं की तेल जे आहे ते पाण्यावर तरंगतं आणि भजे जे असतात ते तेलावर तरंगतात, तर ते खाऊ शकतो का, असं एक आपण म्हणतो जोक सापाट. तर असंही काही विचार करणारे लोक असतात. तर त्याच्यामुळे कधीतरी खाल्लं चवीला म्हणून तर ते ठीक आहे, पण हे कायम खाण्याची गोष्ट नाही. आणि मग श्रावणात मी जसं म्हटलं की तुम्हाला श्रावण जेव्हा चालू होतो तेव्हा काय होतं की कधी ऊन असतं, कधी पाऊस असतो, त्यावेळेस आपला अग्नी हा अस्थिर असतो. म्हणून मग त्या काळात काय सांगितलंय की भाजलेलं धान्य जे आहे ते जास्तीत जास्त आपण खाल्लं पाहिजे. बरोबर. पण ह्या अनुषंगाने अजून एक प्रश्न जो फार बऱ्यापैकी फेस केला जातो तो आहे पाण्याबद्दलचा. बऱ्याच ठिकाणी पाणी गढूळ येतं वगैरे, ह्या तर समस्या आहेतच, परंतु मग जरी स्वच्छ पाणी आलं तरी पावसाळ्यामध्ये आवर्जून पाण्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे? खूप छान प्रश्न आहे, कारण
50 ते 60% आजार हे पाण्यामुळेच होतात पावसाळ्यात. मग ते का होतात की पाऊस जेव्हा येतो, पाऊस जमिनीवर पडतो, नुसतं पाणी वाहत नाही ना, त्याच्याबरोबर माती येते, जंतू येते, हवामानातले जंतू असतात ते पाण्याबरोबर खाली येत आहेत आणि मग ते पाणी दूषित करतायत. तर मग हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या काळात पाणी उकळून गार केलेलं आणि गाळून प्यावं. तर उकळल्याने काय होणार आहे? उकळल्याने 2 गोष्टी होतील. एक तर काय आहे, पाण्यातले जंतू मरणार आहेत आणि दुसरं पाणी पचायला हलकं होईल. तर ह्याला अजून पर्याय म्हणजे काय, किंवा समजा कोणाला पोट दुखत असेल, गॅसेसचा त्रास असेल, तर त्यांनी ओवा सिद्ध जल पण, म्हणजे सिद्ध जल पण आपण घ्यायला सांगतो की ओव्याने सिद्ध केलेलं जल घ्या तुम्ही. नंतर धने टाकून घेऊ शकताय. किंवा आता लहान मुलं असतील त्यांना आपण काय सांगतो की वावडिंग टाका, त्याच्यामध्ये विडंग टाका, म्हणजे उकळतानाच टाकायचं? उकळताना टाकायचे, थोडा वेळ ठेवायचे आणि गाळून आपण ते पाणी पिऊ शकतोय. तर त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? साधारण आता ओवा जर आहे तो 1 चमचा ओवा आहे तो 1 पातेलभर, किंवा पातेलं म्हणण्यापेक्षा 2 ते 2.5 लिटर पाण्यासाठी 1 चमचा ओवा खूप झाला. असं ओव्याने सिद्ध केलेलं, जिऱ्याने सिद्ध केलेलं पाणी त्या समजा तुम्हाला ज्या काही तक्रारी वाटत असतील तर त्या पद्धतीने जर आपण केलं तर पाणीसुद्धा पचायला हलकं होतं. हो वा. हां, काही ठिकाणी मी असं ऐकलं आहे की एखादा सोन्याचा काही एखादा तुकडा वगैरे असेल तर तो सुद्धा उकळत्या पाण्यात टाकला जातो. ते कितपत योग्य आहे? ते खूप म्हणजे कसं आहे, पुरातन आपल्याकडं पद्धत आहे. सोनं जे सांगितलेलं आहे हे तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढवणार आहे. तर सुवर्णसिद्ध जलसुद्धा आपण घेऊ शकतोय. पण आता ह्या काळात ते सांगणं प्रत्येकाला जमणं कितपत शक्य आहे, कारण आता सोन्याचे भाव आपण बघतो कुठपर्यंत गेले. पण एखादा समजा काही प्रत्येकाच्या घरात छोटं मोठं काही ना काही तर त्याच्यामध्ये जो वेढा असतो, जो की प्युअर असतो, असा वेढा जर आपण 2 ते 2.5 लिटर पाणी घ्यायचं, 5 ते 10 मिनटं ते उकळायचं, त्याच्यानंतर ते पाणी झाकून ठेवायचं आणि ते झाकून ठेवल्यानंतर जेव्हा ते गार होईल तेव्हा ते आपण पिऊ शकतोय, मुलांना देऊ शकतोय. तर ह्याच्याने तुमची रोगप्रतिकार क्षमता नक्कीच वाढणार आहे, बुद्धीला ते चांगलं आहे. आणि आपण जसं बघितलं की सोनं जे आहे विषघ्न सांगितलंय की तुमच्या शरीरातले विष म्हणजे ह्या काळात होणारे इन्फेक्शनसुद्धा ते कमी करणार आहे. असं सुवर्ण सिद्ध जल, किंवा आपण शुद्ध जर चांदी असेल तर ती चांदीसुद्धा त्याच्यात टाकून ते पाणीसुद्धा उकळून आपण ह्या काळामध्ये घेऊ शकतोय. आपण बघितलं ते 60 ते 70% आजार हे पाण्यामुळेच होत आहेत. तेवढी काळजी घेतली तरी सगळेजण म्हणजे हेल्दी राहू शकतात. ह्याच्यात मला मला सांगायला आवडेल की ह्या काळात आपण समजा पाणी कसं समजा सिद्ध करावं हे तर पाहिलंच, पण बऱ्याचदा काय होतं की कोणीतरी सांगितलं की 4 लिटर पाणी प्या, 5 लिटर पाणी प्या. तर हा पण एक फार मोठा मुद्दा असतो की तुमचं शरीर तहानीच्या रूपाने तुम्हाला सांगतं, त्याच वेळेस तुम्ही पाणी पिलं पाहिजे. पाण्याची मात्रा तुम्ही लिटरमध्ये मोजू नका. तुम्ही जेवढं तुमच्या शरीराला जेवढं पाणी लागेल तेवढं माझ्या शरीराला लागेल असं नाही. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि ते तहानेच्या रूपाने तुम्हाला सांगतं. मग जेवढी तहान आहे तेवढं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, खाली बसून तोंडाला ग्लास लावून घोट ते पाणी पिणं गरजेचं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरचं ते पाणी असावं. जेव्हा आपण ते पाणी घोटघोट पितो त्याच्यामध्ये आपल्या तोंडातली लाळ तिथे मिक्स होते आणि तिथून त्याचं पचन चालू होतं. आणि जर उभ्यानी फ्रीजमधलं बॉटलनी जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ते पाणी डायरेक्टली खाली जातं, त्याचं पचन होत नाही आणि त्याच्यानी सुद्धा वेगवेगळे आजार होतात की त्याच्याने तुमचं वजन वाढतं आहे. त्याच्यानंतर प्रमेहासारखे आजार असतात, म्हणजे रक्तातली साखर वाढणं, म्हणजे हे सुद्धा आमदोष आता जे आपण बोललो त्या गोष्टी याच्याने पण होत आहेत. म्हणजे पाणी कसं असावं त्याबरोबर ते कसं घ्यावं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. मग ह्या काळात कुठली धान्य खाल्ली पाहिजेत, कुठली नाही खाल्ली पाहिजेत, त्याच्याबरोबर कुठली फळं खावीत, काही कुठली खाऊ नये, बरोबर, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? ह्या काळामध्ये कसं आहे की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी ह्या धान्यांचा समावेश असावा. आता जसं आपण पाण्याचं पाहिलं की पाणी कसं प्यावं, तसं हे धान्य पण कसं असलं पाहिजे हेही तितकंच जे आहे ते महत्त्वाचं आहे. ह्या काळातलं जे धान्य घ्यायला सांगितले ते काय सांगितलं की 1 वर्ष जुनं धान्य तुम्ही खाल्लं पाहिजे, तेव्हा ते पचायला हलकं होतं. तर 1 वर्ष जुनं झाल्यानंतर कसं होत असेल की जेव्हा आपण धान्य आणतो आणि ते ठेवतो त्याच्यावर 2 गोष्टी होतात. एक काळाचा परिणाम होतो, दुसरं म्हणजे आपण ते उन्हात वाळवतो किंवा उन्हात जरी नाही वाळवलं तरी वातावरणातली जी उष्णता असते त्याच्यामुळे त्याच्यातला अतिरिक्त जलांश असतो तो निघून जातो आणि तो निघून गेल्यामुळे ते जे धान्य असतं ते पचायला हलकं होतं आहे. तर आता आयुर्वेदशास्त्र असं सांगतं, आता आपण बघतो की लहान लहान मुलांमध्ये सुद्धा शुगर दिसून येते की शुगर वाढलं आहे.
म्हणजे प्रमेह म्हणा किंवा डायबिटीज सगळ्यांना समजण्यासाठी. तर हे लहान लहान मुलांमध्ये पण दिसून येतं आहे. तर त्याचं एक कारण सांगताना आयुर्वेद असं म्हणतं की नवान्नपानम गुडवैकृतम, म्हणजे नवीन अन्नधान्य, नवीन पाणी आणि व्यवस्थित प्रकारे तयार न केलेला गूळ जर तुम्ही खाल्ला तर त्याच्याने तुम्हाला शुगर तुमची वाढणार आहे, त्याच्याने तुमचं डायबिटीज होणार आहे. तर आता हे सगळ्यांनी ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे की आपण हे जुनं धान्य खातो आहे का. तर असं होत नाही, आपण जातो मार्केटमधून घेऊन येतो आणि मग ते खातो. तर मग ह्याला पर्याय काय की तुम्ही धान्य घेऊन ठेवा, ते 6 महिन्यांनी वर्षभराने ते खा. ते शक्य नसेल तर दुसरा पर्याय काय असतो याला की भरजित धान्य, म्हणजे तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी हे जे आहे हे भाजून घ्या, भाजणीची थालपीठं करा त्याची, किंवा मग त्याच्यात मग वेगवेगळ्या भाज्या टाकून आपण आहेत ते करू शकतो. मला वाटतं हा सगळ्यात उत्तम पर्याय असावा, कारण आजकाल लोकांची घरं छोटी होत गेलेली आहे. एवढा 6-6 महिन्याचा साठा ठेवणं शक्य नाही होत. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रॅक्टिकल अडचण आहे ही. तर मग तुम्ही हे सगळं भाजून सुद्धा हे खाऊ शकताय. दुसरं म्हणजे आता कसं आहे की आता तांदूळ आहे, आपण बघा जुना तांदूळ असेल तर तो मोकळा होतो, हो अगदी. नवीन तांदूळ आला की तो चिकट होतो. म्हणजे तो मुळात त्याच्यात जो चिकटपणा असतो. तर मग आपल्याला तांदूळसुद्धा जुनाच खाण्यासाठी सांगितला आहे, पण तो सुद्धा जर आपल्याला जमला नाही तर तांदूळसुद्धा जर तुम्ही भाजून घेतला आणि मग त्याला शिजवला. बरं, शिजवायचा कसा, कुकरमध्ये नाही, त्याला पातेल्यात मोकळा शिजवायचा आणि ते शिजत असताना तो शिजत जेव्हा येतो तेव्हा त्याच्यावरचा मंड, त्याच्यावरचं पाणी काढून टाकायला लावलं आहे. ह्याच्याने काय होतं की त्याच्यातला असलेला चिकटपणा निघून जातो आणि चिकटपणा निघून गेला की तो भात जो आहे तो पचायला हलका होतो आहे. असं मग हेच कारण असावं का की लग्नातलं जे जेवण आहे स्पेशली जो भात असतो त्याच्यावरचा खावासा वाटतो. हो, माझा एक ओरिसाचा मित्र आहे, त्यांच्या त्या भागामध्ये जनरली भात हा अशा पद्धतीनेच, भात म्हणून तांदूळ जो आहे तो अशा पद्धतीने तुम्ही सांगितल्या पद्धतीनेच त्याचा भात केला जातो. म्हणजे ते पातेल्यामध्येच करतात, शिजवतात, वरची पेज जी येते ते काढून टाकतात आणि अनेक वेळा मी त्याच्या घरी गेलो की तो त्या पद्धतीने भात मला खाण्याचा योग येतो. कसं आहे, आपण आता बघा भारत देश जरी म्हटला तरी प्रत्येक प्रदेशामध्ये हवामान हे वेगवेगळं असतं. आणि आपले जे ऋषीमुनी होते, आपले पूर्वज जे होते ते एक प्रकारचे सायंटिस्ट होते, कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून तो आहार ठरवला आहे. पण आता काय झालं आहे, जीवन धकाधकीचं झालं आहे, फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे. मग आपण ते पुरातन आहे म्हणून त्या काही गोष्टी सोडून दिल्या जातात. तर प्रत्येक गोष्ट करताना किंवा जर त्या परंपरा असतील तर प्रत्येकाने असं त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन शोधण्याचा प्रयत्न करावा. आणि ते जर आपल्याला लक्षात आलं तर ते आरोग्याच्या दृष्टीने किती चांगलं आहे हे लक्षात घेऊन ते आचरणात आणलं तर आपली तब्येती ज्या आहेत त्या नक्कीच चांगल्या राहणार आहेत. याच्याच बरोबरीने पुढचा असा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये बाहेर ओलावा असतो, चिखल असतो, अशा वेळी प्रत्येकालाच बाहेर जाऊन व्यायाम करणं, फिरणं तेवढं शक्य होत नाही. बरोबर. मग घरगुती कुठला व्यायाम आहे का जो पावसाळ्यात आवर्जून करायला पाहिजे? बरोबर आहे. तर ह्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर देऊयात. फक्त पण आता आपण जसं धान्य बघितलं तसंच थोडंसं आपण याच्यात लगेच फळं किंवा भाज्या काय खाव्यात हे सुद्धा आपण सांगूयात, म्हणजे तो आहार जो आहे सगळ्यांचा तो कंप्लीट होईल. तर ह्याच्यामध्ये आता जसं आपण तांदळाचं बघितलं की तांदळात आपण पाणी काढून टाकतोय आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही काही त्याच्यात मसाल्याचे पदार्थ ॲड केले की जसं लवंग आहे, दालचिनी आहे, थोडासा हिंग आहे, हे टाकलं तर तो पचायला अजून हलका होणार आहे. दुसरी गोष्ट, भाज्या ज्या सांगितलेल्या आहेत ह्या काळामध्ये कसं असतं, ऋतू त्या ऋतूमध्ये आपल्या शरीराला पचतील, आपलं आरोग्य चांगलं राहील अशा भाज्या निसर्गच आपल्याला देत असतो. फक्त आपण त्याच्याकडे डोळसपणे बघणं गरजेचं असतं की ह्याच्यामध्ये मग फळभाज्या जास्तीत जास्त येतात, मग त्या जास्तीत जास्त खाव्या. फळभाज्या म्हणजे कोणत्या, दोडका झाला, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, ह्या भाज्या ज्या असतात ह्या पचायला हलक्या असतात, त्या खाल्ल्या पाहिजे. दुसरं म्हणजे तांदूळच्याची जी भाजी असते, तांदूळच्याची भाजी ही जी आहे ही विषघ्न सांगितली, कृमिघ्न सांगितलेली आहे. मग ह्या काळामध्ये विष म्हणजे कसं आहे की कृमींची शक्यता जास्त असते, पाणी खराब असतं, लहान मुलांमध्ये कृमी होऊ शकतात किंवा विषजन्य जे आजार असतात, विष म्हणजे पचनासंबंधीचे जे आजार असतात तर ते ह्या काळात होतात. म्हणून तांदूळच्याची भाजी जर ह्या काळात आपण खाल्ली तर ती अजून उत्तम. बाकीच्या ज्या पालेभाज्या आहेत तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मग पालेभाज्या खाव्यात की नाही बाकीच्या. तर ह्या काळामध्ये खूप चिखल असतो, तर पाणी असतं, तर त्यामुळे त्या भाज्यांमध्ये खूप चिखलमाती लागून सुद्धा कृमी म्हणा किंवा त्याच्यामध्ये ते जंतू जाण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे पालेभाज्या असतात त्या थोड्याशा उष्ण आणि पाण्याचा अंश जास्त असलेल्या असतात, तर त्याच्यामुळे शक्यतो ह्या काळात त्या खाऊ नये असं सांगितलं आहे.
किंवा तुम्हाला जर खायच्याच असतील तर मग त्याला पर्याय काय, त्या स्वच्छ धुवून, त्यात मीठ टाकायचं, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्याच्यानंतर त्या उकडून घ्यायच्यात. उकडून त्याचं पाणी काही प्रमाणात तुम्ही ते पाणी काढून टाकलं आणि मग त्या शिजवल्या तर आपण त्या खाऊ शकतो आहे. ओके. आणि जसं तुम्ही म्हटलं की मागे आपलं फळं पण काय खाल्ली पाहिजे. तर फळं जी आहे साधारण ह्या ऋतूमध्ये डाळिंब जास्तीत जास्त खाल्लं तर ते पाचक असतं, तुमचं पचन सुधारतं, त्याच्यात आयन आहे, कॅल्शियम आहे, रक्त वाढतं, ते जास्त खाऊ शकतो. पेरू पण या काळात येतो, तर मग पेरू जर खायचा असेल, पेरूनी सर्दी वाढते, मग तो खायचा असेल तर तो कसा खायचा हा पण प्रश्न असतो. बरोबर. तर मग पेरू तुम्ही चिरून त्याच्यावरती मिरे टाकले हां. तर तो त्याच्या 2-3 फोडी तुम्ही खाऊ किंवा काळं मीठ शकता, वगैरे? काळं मीठ टाकू शकताय. पण मिरे जे आहे हे डायरेक्ट तुमच्या त्या कफापर्यंत जाऊन तो कफ कमी करायला, योगवाही आपण म्हणतो ना, एखाद्या गाडीत बसलो ती गाडी आपल्याला तिकडे घेऊन जाते, तसे मिरे त्या जे असतात ते तिथपर्यंत, म्हणजे पेरू जो आहे आपल्याला कफापर्यंत घेऊन जाणार आणि मिरे तिथे जाऊन ते काय ॲक्शन ते करणार. ओके. तर अशा पद्धतीचं काम जे आहे ते होत असतं. ओके. आता जसं तुम्ही विचारलं की बाहेर खूप चिखल असतो आणि आत्ताची जी जीवनशैली आहे ती बरीचशी बैठी जीवनशैली झाली आहे. हो हो. तर त्याच्यामुळे व्यायाम करणं तसं होत नाही. काही जण जिमला जातात, काही जण फिरायला जातात, पण खूप मग त्यांचं असं होतं की आम्ही चालू केले पण बाहेर पाऊस चालू झाला आहे, तर आता कसं फिरायला जाणार. म्हणजे पेशंट आम्हाला सांगतात हो, म्हणजे की तुम्ही आम्हाला सांगितलं की एक जात 45 मिनिट फिरा, तर चालू केलं होतं डॉक्टर आम्ही, पण आता पाऊस किती येतोय, कसं जाणार बरं आम्ही. तर हा प्रॅक्टिकल प्रश्न असतो. तर त्याच्या याच्यात आम्ही काय सांगतो त्यांना की तुम्ही मग घरच्या घरी जे आहेत योगासनं करा. योगासनं कोणती सगळ्यात जे महत्त्वाचं आहे की सूर्यनमस्कार करा. बरं. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि पोटाच्या स्नायूंचा पण याच्यामध्ये व्यायाम होतो. भुजंगासन आहे, धनुरासन आहे, त्याच्यानंतर पवनमुक्तासन आहे. ही आसनं मी याच्यासाठी सांगते की ह्याच्यामध्ये पोटाच्या स्नायूंचा व्यायाम अधिक होतो, तुमचं पचन सुधारतं, तुमचं फॅट याच्याने वाढणार नाही आहे. हे व्यायाम तुम्ही केले आणि त्याच्याबरोबर जर प्राणायाम केला, समजा की अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, तर प्राणायामाने तुमची ऑक्सिजन कॅपॅसिटी वाढते, तुमची फुफ्फुसं जे आहेत त्यांना छान ताकद मिळते. आणि मग ह्या काळात जे होणारे आजार असतात, सर्दी, खोकला किंवा ज्यांना वारंवार दम्याचे अटॅक ह्या काळामध्ये येतात, तर ह्यापासून जे आहे आपला बचाव ह्या होऊ गोष्टी करू शकतायत. वा वा. माझा एक सब क्वेश्चन होता मगाशी भाज्यांबद्दलचा. तर कडधान्यात आपल्याला सहजासहजी अवलंबून म्हणजे अवेलेबल असतात. मग अशा वेळेस जर कडधान्य बरेच जण भिजवतात, मोड आलेले खातात, बरोबर. तर तुम्ही तर पाण्याच्या अंशाबद्दल बोललात, हां, तर असं आपण अभिप्रेत धरू शकतो का की कडधान्य भिजवलेली, मोड आणलेली सुद्धा आपण टाळायला पाहिजे त्या काळात? बरोबर. हं, खूप छान तुम्ही ग्रास्प केला असं मी म्हणेल की खरं आहे, कडधान्य जी असतात ना ती मुळात वातकर सांगितलेली आहे आणि त्यातल्या त्यात पचायला चांगलं काय तर मूग. तो मूग जे आहे ते पण आम्ही काय भिजवून खा असं नाही सांगत, भरजितं. जसं आपलं मगाशी विषय झाला की श्रावणात काय भाजलेलं खावं, भाजल्याने ते अन्न अजून पचायला हलकं होतं. मग मूग भाजून तुम्ही ते खाऊ शकताय. पण जेव्हा तुम्ही भिजवताय, त्याला मोड आणताय, तर मग ते विदाही किंवा शरीरात व्याधी निर्माण करणारं होतं. पोटगच्च, बघा मटकी खाल्ली की तुम्हाला गॅसेस होणार आहे, पोटगच्च राहणार आहे. तर मग ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. आणि कडधान्य पण आपण जेव्हा खायला सांगतो तेव्हा ती भाजून शिजून अशीच खा असंच सांगण्यात आलेलं आहे. अच्छा. अजून एक मुद्दा त्याचाच आहे. बऱ्याचशा घरांमध्ये किंवा माझ्याही घरामध्ये बदाम किंवा अजून काही ड्रायफ्रुट्स आहेत ते भिजवले जातात आणि ते सकाळी खाल्ले जातात. व्हॉट अबाउट दॅट? हां, तर त्याचं बघा की तुम्हाला भूक असते का. याच्यामध्ये तुम्ही काळे मनुके जे असतात ते खाऊ शकताय. काळे मनुके रक्त वाढवत आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यात फायबर भरपूर असल्याने पोट साफ करायला मदत करतायत. बदाम 1 ते 2 तुम्ही खाऊ शकताय. अंजीर, तुमच्या अग्नीची स्थिती, सगळ्यात महत्त्वाचं अग्नीची स्थिती बघणं. मला तेवढी भूक आहे का, की मला हे चांगलं आहे म्हणून ते खायचं आहे. मी जे तुम्हाला म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही अग्नी बघा. तुमचा अग्नी चांगला असेल तर साधं अन्नसुद्धा तुम्हाला छान आरोग्य देऊन जाणार आहे. आणि अग्नी ठीक नसेल तर तुम्ही सोन्याचा घास जरी खाल्ला त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही. आता ह्याच मुद्द्यावरून तुम्हाला एक सांगते की आता B12ची डेफिशियन्सी खूप दिसते. हे सगळ्यांनी बघावं. ही B12ची डेफिशियन्सी माझ्या अन्नातून येते की मी अग्नीचा विचार न करता खातोय. अग्नी चांगला असेल तर तुम्ही जे खाताय त्याच्यातून तुमचं B12 ह्या गोष्टी नक्कीच वाढणार आहेत. आता ह्या काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विशेष काही प्रयत्न करण्याची गरज आहे का? हो, तर ह्या काळात आपण जसं बघितलं की अग्निमांद्य असतं, तर मग ह्या काळामध्ये आपण काय करू शकतो. सुंठ, तूप आणि गूळ
हे एकत्र करायचं आणि त्याची गोळी तयार करायची आणि ती सकाळी जर आपण उपाशी पोटी घेतली तर ती 3 गोष्टी करते. तुमचं पचन सुधारवते, दुसरी तुमच्या शरीरातला वात कमी करते, तिसरी जे आपल्याला सर्दी, खोकला, ताप हे जे आजार दिसत असतात त्याच्यावरती सुद्धा सुंठ खूप छान उपयोगी आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, की सुंठी वाचून खोकला गेला, हो की नाही. आणि सुंठ जी आहे, सुंठला पर्यायीनं विश्वभेषज असं आहे. म्हणजे विश्वामध्ये सगळ्या औषधांमध्ये श्रेष्ठ काय तर सुंठ. तर आपल्या बऱ्याचशा सणांना सुंठवड्याचा प्रसाद असतो. हो हो हो. त्याचं कारण हे आहे तेच की जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात तेव्हा वारंवार पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटतो Yes, की yes. किती छान आपल्यासाठी त्यांनी ती योजना करून ठेवली आहे. दुसरी जी गोष्ट आहे आणि सुंठ जी आहे त्याचा एक गुणधर्म असा आहे की अतिरिक्त जलांश असतं ती शोषून घेते. मग तो कफामध्ये वाढलेला असो, पित्तामध्ये वाढलेला असो, म्हणजे मग ह्या काळात जे वारंवार सर्दी, खोकला, ताप हे त्याच्यातून होत नाही आणि पचन सुधारतं. दुसरं रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी ह्या काळात आपण च्यवनप्राश घेऊ शकतो. च्यवनप्राशमध्ये काय असतं की आवळा असतो. आवळा सगळ्यांनाच माहिती की व्हिटॅमिन सी युक्त आहे. ह्याला अमृतफळ असंही म्हणतात आणि त्याच्यामध्ये मग दशमुळं, त्याच्यानंतर त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी की जे पचन सुधारवतात अशा गोष्टी असतात. तेल असतं, तूप असतं, मध असतं. ह्याला च्यवनप्राशला रसायन असं म्हटलेलं आहे. रस आयन म्हणजे 7 जे धातू सांगितले ते सप्तधातूंचं पोषण करणारा, बल देणारा असा हा च्यवनप्राश असतो. अच्छा. तो सुद्धा तुम्ही खाल्ला तर तुमचे सगळ्या आजारांपासून तुमची आपण म्हणू शकतो की लांब राहू शकताय तुम्ही वा वा. असं. बरं, अजून ह्यामध्ये पंचकर्म काही करू शकतो का, आवर्जून करावेत ह्या काळात, असे काही आहेत का? हो, कारण कसं आहे की आपण जे आहे आहारातून तर हे करतोच, पण रोजच्या काळात ते रुटीन पाळणं आपल्याला शक्य होत नाही. आत्ताचं जीवनमान खूप धकाधकीचं झालेलं आहे. तर मग ह्या काळात जर तुम्ही पंचकर्म केले तर त्याचा खूप छान फायदा होतो. पावसाळ्यामध्ये कसं आहे बघा, 2 गोष्टी घडतात. पहिलं काय, अग्निमांद्य, आणि दुसरं म्हणजे वात वाढणं, वाताचा प्रकोप होणं. अग्निमांद्यासाठी काय करावं, आत्तापर्यंतच्या चर्चेत आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या सांगितल्या आहेत. तर वाताचा प्रकोप जो आहे तो कंट्रोलमध्ये आणणं खूप गरजेचं असतं, की कारण वाताचं जे समजा वायूचं काम सांगताना आयुर्वेदात असा श्लोक येतो की वायू तंत्र यंत्रधरा, म्हणजे शरीररूपी यंत्राचं धारण करणं, त्याच्यानंतर त्याचं काम चालवणं, ह्याच्यात मुख्य काम कोण करतोय तर वात करतोय. आणि असा जर वात बिघडला तर तो सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या डिस्ट्रॉय करू शकतोय. आणि वाताचे आजारसुद्धा सांगताना 80 आजार वाताचे सांगितले, पित्ताचे जे आहेत ते 60 आणि कफाचे 40, म्हणजे सगळ्यात जास्त आजार हे वाताचे सांगितलेले आहेत. तर मग असा वात कंट्रोलमध्ये आणणं किंवा त्याला संतुलित करणं हे खूप गरजेचं आहे. अच्छा. आता आपण निसर्गात जरी बघितलं बघा की जेव्हा वादळ येतं ते सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतं. म्हणजे वादळ कुठंही येणं हे नुकसानकारकच असतं. मग ते तुमच्या घरात असू दे, निसर्गात असू दे किंवा शरीरात असू दे. मग आपण घरात तुमच्या वादळ आलं तर काय करता तुम्ही? शांत राहता, स्नेहपूर्ण बोलणं असतं की नाही. मग ह्या ठिकाणी पण वाताला शमन करायचं असेल तर तसं स्नेहपूर्ण आपल्याला राहायला लागतं. स्नेहगुण तिथं तो द्यायला लागतो. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की अभ्यंग करू शकतो. अभ्यंग म्हणजे काय की सर्व अंगाला तेल लावणे. मग तुमच्या प्रकृतीला जे योग्य आहे ते तेल घेणं आणि ते गरम करून सगळ्या अंगाला रोजच्या रोज, म्हणजे अभ्यंगम आचरेत नित्यम असं सांगितलं. रोजच्या रोज केलं तर खूपच उत्तम. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आठवड्यातून 2दा तरी किमान शरीराला ते तेल लावणं गरजेचं आहे. त्यांनी तुमच्या शरीरातला वात पूर्ण कमी होणार आहे. दुसरी गोष्ट की सांध्यांचे त्रास या काळात जास्त असतात, सांधेदुखी जास्त असते. मग तिथलं वंगण वाढणं, तिथल्या स्नायूंना बल देणं हे अभ्यंग करत असतं. आणि अभ्यंगाबद्दलचा आपला एक आधीचा पॉडकास्ट आहे. जर कोणाला पाहायचा असेल तर अवश्य त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत. तो व्हिजिट करा आणि त्यात सविस्तर माहिती मॅडम त्याच्यात सगळं आपण डिटेल घेतलेलं आहे. हो. पुढचा जो आपला मुद्दा होता की बस्तीचा, तर वात पित्त कफांसाठी जी पंचकर्म सांगितली त्याच्यामध्ये वातासाठी जो मुख्य शोधन उपक्रम सांगितला, जे पंचकर्म सांगितले तो बस्ती आहे. तर बस्तीला अर्धचिकित्सा असंही म्हणतात की जे काही व्याधी आहेत त्या अर्धे व्याधी बस्तीने कमी होतात. इतकं त्या बस्तीला महत्त्व आहे. तर ह्या बस्तीला एवढं महत्त्व का आहे बघा, की बस्ती देणं म्हणजे काय आहे, गुदद्वारा वाटे सिद्ध तेलांचा किंवा सिद्ध काढ्यांचा, औषधांनी जर केलेले जे काढे असतात ते आपण पक्वाशयात सोडतोय. आणि वाताचं मुख्य स्थान सांगताना सांगितलंय पक्वाशय कठी सख्ती. म्हणजे आपण डायरेक्टली वाताच्या स्थानावरती जातोय आणि तिथे काम करतोय, त्याच्यामुळे वाताचं शमन लवकर होतंय.
अच्छा. जसं आपण साधारण बघितलं, एखाद्या शत्रूला मारायचं असेल तर त्याच्या मुख्य तळावरती जाऊन आपण अटॅक बरोबर, करतो की लवकरात लवकर तो शत्रू जो आहे तो नेस्तनाबूत व्हावा. तसं हे डायरेक्टली पक्वाशयावर जातं आहे आणि तिथे जाऊन आहे ते वात कमी करतं आहे आणि त्याच्याने मग वाताचे आजार जे आहेत ते कमी होत आहेत. तर आता मग बस्तीचे जे उपयोग आहे किंवा याच्यावरती रिसर्च झाला आहे आयुर्वेदानुसार त्याच्यात काय काय फायदे होतात. बस्ती कसं आहे की तुमचं स्नायूंचं बळ वाढवतं आहे. दुसरी गोष्ट जी आहे की सांध्यांचे विकार असतात ते त्याच्याने कमी होतात. बस्ती दिल्याने तुमच्या शरीरातला वात कमी झाल्याने निद्रा जी आहे ती तुम्हाला चांगली लागते आहे. तर मानसिक आजार जे असतात मानसिक आपण म्हणतो स्ट्रेसफुल लाईफ आहे तर त्या गोष्टींचा सुद्धा जेव्हा आपण बस्ती देतो जेव्हा वात कमी होतो तेव्हा या गोष्टी कमी होतात. कमी होतात. बस्ती हे एक प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन आहे. हम्म, हम्म, हम्म. तर ह्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही आजारी असेल आणि तरच बस्ती घ्यावा. म्हणजे सुदृढ माणसाने सुद्धा सुद्धा आपण वर्षा ऋतूच्या काळात जेव्हा वाताचा प्रकोप झालेला असतो त्या काळामध्ये आपण हे बस्ती घेऊ शकतोय. त्याचं कारण असं आहे की आपण बघा गाडीला सर्व्हिसिंग करतो की नाही, त्याच्यानंतर मशीन असतात त्याला ऑइलिंग करतो. बस्ती हे त्या पद्धतीचं काम करतं की जेव्हा आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो त्याची वर्किंग कॅपॅसिटी वाढते किंवा ती स्मूथली काम करते. त्याच पद्धतीने जेव्हा आपण बस्ती घेतो आपलं आपण म्हणू शकतो की ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या अजून चांगल्या होतात, वर्किंग कॅपॅसिटी त्याच्याने वाढते. आणि ह्याच्यामध्ये जे रिसर्च झालेत किंवा क्लिनिकल पेपर जे सबमिट झालेले आहेत त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे की जेव्हा बस्ती देतो तेव्हा तुमच्या शरीरातलं B12चं ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं आहे. बरं. दुसरी गोष्ट टी लिम्फोसाईट जे आहेत, टी लिम्फोसाईट हे काय आहेत, ह्या पांढऱ्या पेशी आहेत की ज्या आपल्या इन्फेक्टेड पेशींना मारतात किंवा कॅन्सरच्या पेशींना मारतात. तर बस्ती दिल्याने त्या ॲक्टिवेट होतात आणि मग आपल्याला कॅन्सरसारखे आजारसुद्धा ह्याच्याने टाळता येतात. बस्ती दिल्याने तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं आहे. त्याच्यानंतर तुमचं पचन सुधारतं आहे. आपण म्हणतो की एजिंग कमी करायला ह्या गोष्टी मदत करतात की आताच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपली दिनचर्या पाळली जात नाही, खाणं पिणं कधीही असतं आणि त्याच्यामुळे आता काय झालं की आपण लवकर वार्धक्य येणं हे दिसतं. म्हणजे लहान मुलांमध्येच केस पिकणं किंवा लवकर सुरकुत्या पडणं हे टाळायचं असेल तर आपण जसं गाडीला सर्व्हिसिंग करतो तसं एकदा वर्षा ऋतूमध्ये जर आपण ह्या गोष्टी करून घेतल्या तर त्याच्याने आपली इम्युनिटी वाढणार आहे. शरीरात कुठे इन्फेक्शन असतील म्हणजे डिटॉक्सिफिकेशन थोडक्यात ह्या गोष्टीने होतं. आणि आपल्याचं जसं बघितलं की बैठी जीवनशैली आहे, मानेचा त्रास, कमरेचा त्रास, पाठीचा त्रास, तिथे आकडलेपणा जो असतो, तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ह्या बस्तीने कमी होत आहेत. वा. ह्याबद्दल ते तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील तर प्लीज शेअर करता. हो, नक्कीच. तर आता आपण बघितलं की सध्या आपण जसं बघितलं की बैठी जीवनशैली आहे, शरीराची हालचाल कमी होते आणि त्याच्याने काय होतं की वजन वाढतंय आणि वजन वाढलं की सगळ्यात जास्त भार येतो तो आपल्या गुडघ्यांवर. त्याच्यामुळे गुडघ्यांची दुखणी इतकी वाढली आहेत म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी ही पूर्वी अगदी थोड्या प्रमाणात दिसायची, कधीतरी दिसायची, ती आता सर्रास दिसते. 40ला माणूस सुद्धा नी रिप्लेसमेंट करून घेतोय. की त्याच्यानंतर कोविड नंतर वाढलेला आजार म्हणजे एव्हियन, म्हणजे आपले जे खुब्याचे हाड आहे ते खराब होणं आणि त्याची सर्जरी करायला लागणं. तर ह्या पद्धतीचे पेशंट आमच्याकडे खूप येतात. समजा की ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलं आहे, की ज्यांना खुब्याचं हाड बदलायला सांगितलं आहे, तर अशा पेशंटमध्ये आपण जेव्हा ट्रीटमेंट केली तर तेव्हा त्यांची सर्जरी टळलेली आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे जी झीज झालेली असते हाडांची, ती झीज पण त्याच्यामध्ये भरून निघालेली दिसलेली आहे. कार्टिलेजचं परत रिफॉर्मेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कमी वयातल्या किंवा अगदी आपण 50-60 वर्षाची पण जे व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या ट्रीटमेंट देऊन त्यांची सर्जरी जी आहे ही टळलेली आहे आणि त्यांची ट्रीटमेंट बंद करून आता 2-2 वर्ष झालेत तरी त्यांना त्याचा काहीही त्रास नाही. म्हणजे ते वॅक्सिनचेच दुष्परिणाम असतात. वॅक्सिनचे दुष्परिणाम किंवा मग त्या काळात घेतलेली औषधं आहेत, सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यात. जसं आपण म्हटलं की प्रोटीन डाएट जास्त घेण्यात येणं की बाकीचं त्याच्याने शरीरात आमविष तयार होणं आणि मग त्याच्यामुळे तुमचे सांधे खराब होणं किंवा आपण म्हणतो की त्याच्यावरती सांध्यांवर लोड जास्त येऊन ऑस्टिओपोरोसिस किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती बस्ती खूप छान पद्धतीने काम करतं. डॉक्टर, तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता मगाशी आपल्या वैयक्तिक चर्चेमध्ये स्पॉन्डिलिसिससाठी पण तुम्ही काहीतरी अनुभव तुम्ही सांगितला होता. हो. सांगाल का? तर आता कसं आहे बरं का की कम्प्युटरवरचं काम, मोबाईलवरचं काम आता खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे स्पॉन्डिलायटिसचे जे त्रास आहेत ते वाढलेत.
मग सर्व्हायकल असो किंवा लंबर असो, मग अशा पद्धतीचे पेशंट आपल्याकडे सध्या खूप येत आहेत. आणि मग त्यांना योग्य पद्धतीने बस्ती दिला किंवा आता सायटिका म्हणू आपण, सायटिकाचे किंवा वर्कचा लोड जास्त असतो त्याच्याने झोप नीट न येणं, ह्या पद्धतीचे जे आहेत ते रुग्ण खूप येत आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण बस्ती चिकित्सा दिली, त्यांना आहाराचं योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ते व्यवस्थित फॉलो केलं आहे, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, तर त्या सगळ्यांचे त्रास ते कमी झालेत. मग त्याच्याबरोबर पुढच्या प्रिकॉशन पण आपण अर्थात त्यांना सांगितले, कारण ह्याच्यामध्ये काय असतं की हेतू पहिले टाळला पाहिजे. मग तुम्हाला काम तर टाळता येत नाही, पण मग ते कशा पद्धतीने करावं याच्यासाठी तर त्यांना काउन्सिलिंग केलं, बस्ती ट्रीटमेंट दिली, बाकीचे औषध, तर त्यांचे सगळ्यांचे त्रास त्याच्याने खूप छान प्रकारे कमी झालेत. दुसरी गोष्ट की स्ट्रेस वाढला आहे. स्ट्रेस वाढला, आपली जी लाईफस्टाईल आहे खूप धकाधकीची झाली आहे, तुम्हाला टार्गेट दिलेलं असतं ते पूर्ण करायचं असतं, या सगळ्यांनी तुमच्या शरीरातला वात दोष वाढतो. मेंटल स्ट्रेस, झोप नीट न येणं, हा खूप मोठा आजकालचा प्रॉब्लेम झाला आहे. तर आपण जेव्हा बस्ती ट्रीटमेंट करतो तेव्हा तुमचा वात संतुलित राहतो. वात संतुलित झालं की तो शांत झोप आणायला मदत करतो. आणि ह्याच्यात आम्ही जसं आपल्याला मगाशी म्हटलं की रिसर्च झाला आहे, तर बस्ती दिल्याने तुमच्या शरीरातलं कॉर्टिसॉल जे हार्मोन असतं त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन जे आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला शांत झोप याणी येते. आणि न्यूरोलॉजिकल ज्या डिफॉर्मिटीज असतात, समजा की पक्षवध आहे किंवा पॅरालिसिस होणं जे आहे किंवा न्यूरोलॉजिकल जे प्रॉब्लेम असतात, ते सुद्धा बस्ती दिल्याने ते सेल रिपेअर होतात. आणि मग तुमचं आपण म्हणूयात की पुढचं जे आहे आजार टळणं, आपण लाईफची क्वालिटी जी आहे ती सुधारणं, ह्या गोष्टी ह्याच्याने होतात. म्हणजे मी तर म्हणेल की आयुर्वेदाने हे आपल्याला दिलेले खूप मोठं वरदानच आहे. खरं आहे. आणि तुम्ही हे सगळं तुमचं नॉलेज तुमचं लोकांची सेवा करण्यासाठी वापरतात, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. कारण हे सोपं नाही आहे, तुम्ही ते व्रत घेतलेलं आहे घरोघरी हे सगळं पोहोचण्याचं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तसेच तुम्ही इथे आलात आणि आमच्या पॉडकास्टमध्ये लोकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर सगळ्यांना मी हेच म्हणेल की योग्य पद्धतीने जीवनशैली ठेवा, आरोग्य संपन्न राहा, सगळ्यांना आरोग्य लाभावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. तर मंडळी, हा होता आजचा डॉक्टर प्रियदर्शनी कुमावत मॅडम सोबतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण संवाद. पावसाळ्यात निरोगी कसं राहायचं, आयुर्वेद आणि पंचकर्माचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे, हे मॅडमनी आपल्याला खूप सोप्या शब्दात समजावून सांगितलं. आयुर्वेद घरोघरी पोहोचवण्याचं त्यांचं जे ध्येय आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. मॅम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला वाळूंज छत्रपती संभाजीनगर येथील मातोश्री हॉस्पिटल व पंचकर्म सेंटरला भेट द्यायची असेल तर त्याची माहिती आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काळजी घ्या, आयुर्वेदाची कास धरा आणि निरोगी राहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.